नमस्कार, मी अरविंद आठले. आज आपण एका फार महत्त्वाच्या अशा वास्तूला भेट देणार आहोत. गुरुचरित्रकार नायक गुरुचरित्राचे श्री नरसिंह सरस्वती यांचं जे जन्मस्थान आहे, कारंजा, लाड कारंजा म्हणतो आपण त्याला, या वाड्याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. या वाड्याविषयी माझ्या मनात प्रचंड उत्कंठ होती आणि ज्यावेळी मी त्या ठिकाणी, आता मला जाऊनही 30 वर्ष जवळपास होत आले असतील, तर मी राहिलो तिथे 8 दिवस कारंजाला. एक गुरुचरित्राचं पारायण केलं आणि त्यानंतर मला गुरूंची प्राप्ती झाली. त्या वाड्याला मी नेहमी रोज त्यावेळी जात असे. शुद्ध घुडे यांची माझी ओळखही झाली होती. घुडे हे त्या वाड्याचे मालक. साधारणपणे 1880 साली हा वाडा काळे यांनी त्यांना विकला. महाराजांचं आडनाव काळे आहे. त्यांना पुढे नगरनाईक काळे म्हणत असत. आणि या वाड्याचा अतिशय रंजक असा इतिहास आहे, तो आपणास ऐकवावा या दृष्टीने घोडेंनी मला एक पुस्तिका दिलेली होती त्या काळी. खरं म्हणजे ओरिजिनल त्या वाड्याचे डॉक्युमेंटसुद्धा मी बघितले विक्रीचे. ते मी कॉपी केले, पण ते कुठे गेले कल्पना नाही, परंतु ते माझ्याकडे राहिले नाहीत. महाराजांची तशी इच्छा नसावी. तर या काळ्यांचे वंशज सध्या बनारस आणि काही वंशज नागपूर येथे आहेत. नगरनाईक काळे असं म्हणतात. खूप प्रचंड श्रीमंत फॅमिली. महाराजांनी जाताना आपल्या घराण्याला आशीर्वाद दिला होता. तो आशीर्वाद सगळा फळला आणि ही फॅमिली अत्यंत श्रीमंत अशी झाली. आणि हे घर घोड्यांनी विकत घेतलं. परंतु त्यामध्ये इतके काही चमत्कारिक अशा घटना घडत होत्या की त्यांना प्रत्यक्ष जाऊन राहण्याची काही इच्छा नाही झाली, धाडस नाही झाला असं म्हणा इच्छेपेक्षा. थोडंसं आपण याचं वर्णन करूया. हा वाडा अवघा 1700 रुपयाला त्या काळात विकला गेला. साधारणपणे 4 मजली आहे. भव्य आणि प्रेक्षणीय असं आहे. जमिनीखाली त्याचे 3 मजले आहेत आणि त्याला भुयार आहे. साधारणपणे भिंतींची रुंदी 4 फुटापासून 6 फुटापर्यंत आहे. 4 फुटांपासून 6 फुटापर्यंत, म्हणजे केवढ्या जाड भिंती त्या काळात असल्या पाहिजे. आणि आज 500, 700 वर्ष, 600 वर्ष होऊन गेली तरीही तो वाडा अत्यंत सुस्थितीत आजही आहे. आजही लोक त्या ठिकाणी राहतात. एक मोठं आश्चर्यकारक अशी घटना आहे. पहिल्या मजल्यावर 2 मोठ्या ओसऱ्या, माझघरं, वृंदावन, विहिरी, कारंजा, हौद वगैरे असून खांब आणि छान अतिशय सुंदर प्रेक्षणीय असं नक्षीकाम त्याच्यावर केलेलं आहे. दुसऱ्या मजल्यावर महाराजांची जन्मखोली आहे. प्रसिद्ध भिंत आणि पादुका आहेत. नरहरीची भिंत म्हणून जी गुरुचरित्रात ज्यांचा उल्लेख आहे, ती भिंत या दुसऱ्या मजल्यावर आहे. जुन्या काळच्या अत्यंत शिल्पकलेचं मनोहर असं प्रतीक त्या ठिकाणी आहे. या नक्षी जी आहे त्या वाड्यात केलेली, ही अत्यंत त्याची जोड जे आहे ते लक्षात सुद्धा येते, इतकी अप्रतिम केलेली आहे. तिसऱ्या मजल्यावर दोन्ही बाजूनी प्रशस्त गच्ची होती. परंतु सध्या तज्ज्ञांच्या सल्ल्यावरून वाड्याच्या सुरक्षित करता मोठमोठ्या गच्च्या काढून त्या ठिकाणी अलीकडे 3 बसवलेले आहेत. सर्वात वरती म्हणजे 4थ्या मजल्यावर 2 मोठे सज्जे आहेत. या सज्जावरून संपूर्ण कारंजा शहराचे मनोहर असे दृश्य दिसते. वाड्याखाली असलेली भुयारे चुन्यात बांधलेले असून चांगल्या अवस्थेत आहेत. दक्षिणेकडे 3 मोठी भुयारे असून त्यापैकी एकातून खाली विहिरीत जाण्याचा रस्ता आहे. दुसऱ्या भुयारातून वाड्याचे मध्यभागी असलेल्या चौकाखाली 2 मोठ्या खोल्या आहेत, तेथे जाण्याचा मार्ग आहे. तिसरा मार्ग गावाच्या बाहेरील ऋषी तलावात निघतो असे म्हणतात, परंतु तो बंद असल्यामुळे हल्ली उपयोगात नाही. वाड्याच्या पश्चिम आणि उत्तर भागातील भुयारे इतकी प्रशस्त आहेत की त्यातून एखादा हत्ती देखील वावरू शकेल. जुन्या काळच्या बांधकामांची ही स्थिती पहा. इतके वर्ष झाले अजून तो मजबूत आहे.
तळमजल्यावरून प्रत्येक खोलीत जाण्याचे मार्ग मात्र अतिशय आकुंचित असे आहेत. खोलीत प्रवेश करताना प्रथम डोकं किंवा पाय आत घालावे लागतात. त्या काळच्या परिस्थितीत अनुसरून सुरक्षिततेसाठी ही योजना असावी असं दिसतं. वाड्यात येण्यास एक अजस्र दरवाजा आहे. दुसरा भिंतीत बुजवलेला सापडला. असा हा प्रचंड वाडा काळे आणि कुटुंबियांनी केवळ 1700 रुपये किमतीत घोड्यांना विकला. वाड्यात राहायस आल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर एका बाजूची संपूर्ण भिंत गंधाने आच्छादलेली दिसून आली. हा काय प्रकार आहे असे आमच्या पडजोबांनी जुन्या रहवासांना विचारल्यावरून ती नारसिंहाची भिंत असून तिची रोज पूजा करावी लागते एवढीच काय ती माहिती सांगितली. त्यांचे सांगण्यावरून हिरण्यकश्यपूचा वध करणारे उग्रदैवत नारसिंह जुन्या मालकांचे कुळदैवत असावे अशी कल्पना करून घोडे कुटुंबियांनी भिंतीची पूजा अर्चा व्यवस्थितपणे पुढे चालू ठेवलेली आहे. याप्रमाणे सर्व सुरळीत असताना भगवी कफणी घातलेल्या व शुभ्र जटा आणि दाढी असलेल्या संन्यासी वेशातील भव्य सत्पुरुषाचे मधून मधून दर्शन होते. भजन कीर्तन वाद्यांचा आवाज ऐकू येणे, मंत्रांचा उद्घोष ऐकू येणं, गंगाजळातून लोट्याने पाणी घेत असल्याचा आवाज येणं, रात्री इकडून तिकडे व्यक्ती फिरत असल्याप्रमाणे दुसऱ्या मजल्यावर पायांचा आवाज येणं, असल्या प्रकारचे अनुभव घरातल्या लोकांना वारंवार येऊ लागले. सामान्य माणसांच्या अज्ञ समजुतीप्रमाणे हा भुताटकीचा प्रकार असावा असं समजून घरातील लोकांना भीती वाटू लागली. काही वृद्ध लोकांना याबाबत विचारले असता त्यांनी देखील या घरात हे प्रकार नेहमीच होतात आणि तो भुताटकीचा प्रसार असावा असं सांगितलं. आधीच घरातील एक भिंत नारसिंहाची भिंत म्हणत आणि त्यात नवीन माहितीची भर पडली तेव्हा या ठिकाणी राहणं योग्य नाही अशी सर्वांची धारणा झाली. या पुरातन वाड्यासमोर पूर्वी पुष्कळशी मोकळी बखळ जागा होती. तेथे राहण्यासाठी एक प्रशस्त इमारत बांधण्यात आली आणि वाड्याचे अनेक वर्ष केवळ यात्रेकरूसाठी एक दर्शनीय वास्तू एवढंच महत्त्व राहिलं. पुढे निर्देशल्याप्रमाणे महाराजांचा बराच मोठा शिष्यवर्ग श्री गुरुचरित्रात वर्णन उल्लेखलेल्या करंजनगरीचे आणि तेथील महाराजांच्या जन्मस्थानाचे काही दृश्य अवस्थेत सापडतात की काय हे पाहण्यासाठी प्रयत्नशील होते. अशा प्रयत्नात असलेले सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती 1910 साली पवनी या गावी चातुर्मासानिमित्त आले असता मुद्दाम कारंजास आले. त्यावेळी कारंजा देखील मध्य प्रदेशात होता. त्याने एका देवळात मुक्काम केला आणि काही वयोवृद्ध व्यक्तींना भेटीस बोलवून कारंजास येण्याचा आपला उद्देश स्पष्ट केला. या प्रसंगी त्यांचे मुखातून नरसिंह सरस्वतींचा उल्लेख होताच उपस्थितापैकी काही व्यक्तींनी स्वामींना सुचवले की नरसिंह सरस्वतींच्या जन्मस्थानाची माहिती जरी देता येत नसली तरी कारंजा येथील श्रीमान बापूसाहेब घोडे यांच्या वाड्यात एक नरसिंहाची भिंत आहे आणि या वाड्यात मधूनमधून संन्यस्त वेशातील विभूतींचे दर्शन होते अशी तेथील लोकांची समजूत आहे. हे वृत्त ऐकून वासुदेवानंद सरस्वतींची उत्सुकता अधिक वाढली आणि उपस्थितापैकी काही व्यक्तीच घेऊन ते स्वतः श्रीमान बापूसाहेबांची हवेली पाहण्यास आले. दुर्दैवाने बापूसाहेब त्यावेळी घरी नव्हते आणि वाड्यास कुलूप होते, परंतु महाराजांनी घरात जाऊन बापूसाहेबांच्या मातोश्रीकडून हवेलीची किल्ली मिळवली. संपूर्ण वाड्याचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर वाडा केव्हा घेतला, कोणाकडून घेतला याबाबत आणि वाड्यातील दृष्टांताबद्दल मातोश्रीकडून संपूर्ण माहिती स्वामींनी मिळवली आणि अंगीकृत कार्यास यश मिळण्याची त्यांना आशा वाटू लागली. एक रात्र वाड्यात मुक्काम करण्याची परवानगीही त्यांनी घेतली आणि एक रात्र त्या हवेलीत विश्रांती घेतली. बराच वेळ गेल्यानंतर विचार केल्यानंतर स्वामीजींची पक्की खात्री पडली की श्री गुरुचरित्रात उल्लेखलेले नरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान याच हवेलीत असावे आणि अशा प्रकारे जवळजवळ 400 वर्ष विस्मृत गेलेले ते पवित्र ठिकाण फिरून एकदा श्री नरसिंह सरस्वतींच्या असंत भक्तासाठी श्रद्धास्थान ठरले. 1913 मध्ये दारव्हा येथील प्रसिद्ध नागरिक दादासाहेब थत्ते हे पुण्याला महर्षी अण्णासाहेब कर्वे अण्णासाहेब पटवर्धन यांच्या दर्शनास गेले. त्यावेळी महर्षींनी दादासाहेबांजवळ दारव्यात जाण्याच्या मार्गाची चौकशी केली. साहजिकच नागपूर मुंबई रेल्वे मार्गावरील मूर्तिजापुराहून कारंजा मार्गे दारव्यात जावे लागते असे त्यांच्याकडून उत्तर मिळाले. कारंजाचा उल्लेख येताच महर्षींना श्रीमंत नरसिंह सरस्वतींच्या जन्मस्थानाची आठवण झाली.
आणि त्यांनी लगेच दादासाहेबांजवळ कारंजा नगरीची बारीकपणे चौकशी केली. या संदर्भात ते म्हणाले की एक कारंजा आमच्या महाराजांचे पूर्वावतारातील जन्मस्थान आहे, म्हणजे आळंदीच्या नरसोबाचे. आळंदीच्या महाराजांनी कारंजास काळ्यांच्या वाड्यात माझा जन्म झाला असल्याचे मला सांगितले असं अण्णासाहेब म्हणतात. हे वर्तमान ऐकून दादासाहेब काहीसे चिंतामग्न झाले, कारण ते कारंजास अनेक वेळा येऊन गेले, परंतु याविषयी त्यांना काहीच माहिती नव्हती. त्यावेळी महर्षींनी दादासाहेबांना विनंती केली की पुण्याहून परत जाताना त्यांनी कारंजास थांबून नरसोबांच्या जन्मस्थानाविषयी काही पुरावा सापडतो का याची काळजीपूर्वक चौकशी करावी. दादासाहेब थत्ते पुण्याचा कार्यक्रम आटोपताच कारंजास आले. लेखकाचे वडील बापूसाहेब घुडे आणि दादासाहेब थत्ते यांचा जुना परिचय असल्यामुळे ते आमच्याकडे थांबले, म्हणजे घुड्यांकडे. साहजिकच पुण्यास महर्षी पटवर्धन यांनी दिलेल्या माहितींच्या आधारे त्यांनी बापूसाहेबांजवळ या विषयावर चौकशी केली, विचारणा केली आणि बापूसाहेबांना दादासाहेबांनी सांगितलेल्या माहितीबद्दल आश्चर्य वाटले. ते एकदम म्हणाले, अहो आपण जेथे बसलो आहोत तोच काळ्यांचा वाडा आणि याच वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरील भिंतीस नारसिंहाची भिंत म्हणतात. तत्याने या विलक्षण योगायोगाचे आश्चर्य वाटले आणि लगेच माडीवर जाऊन नारसिंहाच्या भिंतीचे त्यांनी भक्तिभावाने दर्शन केले. बापूसाहेब घुडे पुढे 1914 साली जेव्हा पुण्यास लोकमान्य टिळकांचे गीतासह रहस्यावरील भाषणे ऐकावास गेले, त्यावेळी ते मुद्दाम महर्षींच्या दर्शनाला गेले. त्यांना पूर्वीच थत्त्यांनी आपण कारंजाचे मुक्कामात घडलेल्या हकीकतीचा समग्र वृत्तांत कळवला होता. त्यावर महर्षींनी वाड्यातील जुन्या कागदपत्रांविषयी माहिती विचारली. वाड्यात त्या विषयीचे कागदपत्र नसल्याचे वडिलांनी सांगितले, परंतु वाड्याचे जुने मालक काळे हे काशीस असतात आणि त्याचकडे ती मिळायला चौकशी करतो असे सांगून महर्षींचा निरोप घेतला. त्यानंतर काशीस काळ्यांना बरेच पत्र लिहिली गेली, परंतु त्याचेकडून काही न उत्तर आल्यामुळे शेवटी काशीस जाऊन स्वतः त्यांची भेट घेतली आणि काळ्यांना देखील त्याची काही माहिती नव्हती. फक्त नरसोबती महाराजांचे भावाचे वंशातील आम्ही आहोत एवढेच काय ते त्यांनी सांगितले. पुढे अचानक वाड्याच्या खरेदीच्या वेळी हजर असलेले एक मुनीमजी आमच्या वडिलांना भेटले आणि त्यांनी सांगितले की वाड्यातील सर्व रद्दी वाण्यास विकली, अशा तऱ्हेने कागदपत्रे नष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. महाराजांच्या जन्मस्थानाची जागा नक्की झाल्यानंतर साहजिकच मंदिर उभा करण्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. 24 साली दीक्षित स्वामी चातुर्मासाकरता कारंजास आले. त्यांचा मुक्काम रोकडाराम मंदिरात होता. नरसोबांचे जन्मस्थानाची हकीकत त्यांना कळली तेव्हा महाराजांच्या पादुका स्थापन करण्याची आपली मनीषा त्यांनी व्यक्त केली आणि त्या दृष्टीने वाड्यासमोरील जागाही पसंत केली. त्या जागेत एक पुराण वटवृक्ष होता. त्या जागेची मालकी केशवराव गाडगे यांच्याकडे असल्यामुळे स्वामींनी त्यांच्या मातोश्रीत जागेची मागणी केली. काळे कुटुंबाने ती जागा गाडगे यांना उपाध्याय म्हणून बक्षीस दिलेली होती. परंतु दीक्षित स्वामींना एकाएकी कारंजा सोडून जावे लागले आणि पुढे दुर्दैवाने त्यांना देवाज्ञा झाल्यामुळे त्यांच्या हस्ते ते काम पूर्ण होऊ शकले नाही. परंतु स्वामींनी जागेची सोय करून ठेवली होती. हे काम कालांतराने लक्षात आले आणि कारण त्यानंतर काही दिवसांनी दीक्षित स्वामींचे शिष्य म्हणून येणारे शिवदत्त महाराज नावाचे एक अनोळखी ग्रस्त अचानक कारंजास आले आणि गाडगे यांच्याकडे जाऊन त्यांनी जागेचे बक्षीसपत्र पंचांचे नावाने रजिस्टर करून घेतले. परंतु लगेच पंढरपूरला जातो असे सांगून ते एकाएकी निघून गेले. त्यानंतर ते पुन्हा कधीही कारंजाला आले नाही. काही दिवसानंतर रजिस्टर पोस्टाने एक पाकिट आलं. त्यात जागेच्या बक्षीसपत्राचा कागद होता. पाकिटावर पाठवणाऱ्याचे नाव निराळेच होते, त्यांचा पत्ता देखील नव्हता, परंतु पोस्टाच्या शिक्क्यावरून नागपूर येथील महाल पोस्ट ऑफिसमधून ते पोस्ट केल्याचे दिसत होते. अशा तऱ्हेने दीक्षित स्वामींच्या कार्याचा पूर्वार्ध पार पडला तरी पादुका स्थापनेचं कार्य पूर्ण व्हायचे राहिलेच होते. हे कार्य कारंजवासियांकडे ओघाने चालले. पुढे 1933 साली नोव्हेंबर महिन्यात ब्रह्मीभूत ब्रह्मानंद स्वामी तथा विला दत्त स्वामी आपल्या शिष्यगणांसह श्री क्षेत्र माहूरच्या यात्रेसाठी मार्गस्थ असता त्यांचा मुक्काम कारंजास बिंदुतीर्थ म्हणजे बेंबळपाट जवळील दत्त मंदिरात झाला. स्वामींच्या जन्मस्थानाची माहिती त्यांना कळली तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींना घेऊन ते घुड्यांच्या वाड्यात आले. बापूसाहेब घुडे त्यावेळी घरीच होते.
त्यांनी सर्व हकीकत ब्रह्मानंदांना सांगितली. ब्रह्मानंद स्वामी लगेच माडीवर गेले आणि त्यांनी भिंतीचे दर्शन घेतले आणि बापूसाहेबांना वाड्याची मागणी केली. बापूसाहेबांनी वाड्यासमोरील जागेचे बक्षीसपत्र त्यांच्याजवळ असल्याचे सांगून राहत्या जागेऐवजी समोरील जागेत मंदिर बांधणे अधिक योग्य होईल असे अत्यंत नम्रपणे सुचवले. ब्रह्मानंदांना ही कल्पना पसंत पडली. जागेची पाहणी केली आणि ती देखील जुन्या काळ्यांचीच जागा असल्यामुळे आणि एक पुराण वटवृक्षही तेथे असल्यामुळे मोकळ्या जागेत मंदिर बांधणे योग्य होईल असा विचार व्यक्त केला आणि स्वामींच्या पसंतीनुसार मंदिरासाठी जागा देण्यास पंचांनीही संमत दिली. अशा तऱ्हेने त्यांची इच्छा पूर्ण होत असलेली पाहून ब्रह्मानंदांना देखील अतिशय आनंद झाला. त्यांनी पंचांपैकी बाळाभाऊ सांगोळे यांना 20 नोव्हेंबरला मंदिराकरता पैसे देऊन मुंबईस येण्यास सांगितले आणि ते स्वतः माहुरास रवाना झाले. ठरल्याप्रमाणे 20 नोव्हेंबर सांगोळे यांना मुंबई मुक्कामी महाराजांनी पैसे दिले. 30 डिसेंबरला दत्त जयंतीचे मुहूर्तावर मंदिराचे बांधकामास सुरुवात झाली. पंचांनी 30 डिसेंबरपर्यंत सर्व सामानाची जुळवाजुळव करून दत्त जयंतीस बांधकामास सुरुवात केली. केवळ 4 महिन्यात सर्व बांधकाम पूर्ण होऊन 1/4/1934 रोजी मूर्ती प्रतिष्ठापना करावी असं ठरलं. श्री नरसिंह सरस्वतींच्या एका भक्ताकडून बालवयातील श्री महाराजांची सुंदर मूर्ती जयपूर येथे करण्यात आली. जयपूरवरून ब्रह्मानंद स्वामी महाराजांनी स्वतः आपल्याबरोबर मूर्ती कारंजास आणली. मंदिरात मूर्तीची स्थापना होईपर्यंत ते जन्मस्थानाच्या वाड्यातच ठेवण्यात आली होती. ती मूर्ती प्रतिष्ठापनेकरता नाशिक, काशी इत्यादी दूरदूरच्या ठिकाणाहून विद्वान ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आले. 4 दिवसपर्यंत जप तप अनुष्ठान सोहळा सुरू होता. मंदिराचा कळस आणि मूर्तीचे आसन यावर वेदोक्त अभिषेक करण्यात आला आणि मूर्ती वाड्यातून वाजत गाजत नेण्यात आली. अत्यंत भावनापूर्ण आणि उत्साही वातावरणात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येऊन महाप्रसाद वाटण्यात आला. अशा रीतीने परमपूज्य नरसिंह सरस्वतींचे चिरंतन स्मारक येथे उभे राहिले. पूजा अर्चा नैवेद्य डागडुजी या खर्चाची महाराजांनी अभिनव योजना करून त्यात कधीही फंड पडणार नाही अशी उत्कृष्ट सोय केली. उपलब्ध माहितीनुसार नरसिंह सरस्वती स्वामींचे वास्तव्य मौजी बंधनापर्यंत या वाड्यात होते. परंतु त्यानंतर तर सर्व काळ तीर्थयात्रा करण्यातच गेला. नाही म्हणास आपल्या मातोश्रींच्या दर्शनास ते एकदा कारंजास आले होते. महाराजांनी यात्रेस निघताना मातोश्रीस आज्ञा मागितली, परंतु त्या तयार होईनात. महाराज तर आता येथे राहणं शक्य नव्हते. शेवटी महाराजांनी मातोश्रीत परपरीने विनवले की तुला आणखीन संतती होईल आणि जेव्हा जेव्हा माझे स्मरण येईल तेव्हा या भिंतीसमोर फुलवात लावताच माझे दर्शन होईल असे सांगून महाराज यात्रेस निघून गेले. हीच ती भिंत की जी नरसिंहाची भिंत म्हणून प्रसिद्धीस आली. या भिंतीची पुढे रोज पूजा होऊ लागली आणि गंधमय अशा तऱ्हेने ही पूजा होत असे. ही भिंत अशीच ठेवण्याला कालांतराने वरच्या गंधाने पापुद्रे पडून जाऊन कुणा नास्तिकाच्या हातून त्या जागेवर सफेदी किंवा सारवण केले गेल्यामुळे पवित्र स्मृती नष्ट होईल या भीतीने बापूसाहेब घोडे यांनी त्या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या पादुकांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे फाल्गुन मध्य तृतीया शके 1863 रोजी मोठ्या समारंभाने सर्व शास्त्रोक्त विधी पार पाडून पादुकांची स्थापना करण्यात आली. भावी काळात पूजेची गैरव्यवस्था होऊ नये अशी ही सोय करण्यात आली. अशा रीतीने महाराजांच्या जन्मघरात तेथील त्यांचे चिरंतन स्मारक तयार झाले. अशा रीतीने या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पूर्वी या वाड्यात होणारे निरनिराळे आवाज, हालचाली आणि भजन कीर्तनाचे भास वगैरे भुताटकी वगैरे प्रसार नसून खुद्द नरसिंह स्वामींच्या अदृष्ट वास्तव्याचे ते साध आहेत अशी सर्वांची खात्री झाली. ही सर्व माहिती बापूसाहेबांनी 1944 संकलित करून ठेवली होती आणि ती भाविकांच्या माहितीसाठी प्रकाशित व्हावी अशी त्यांची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली आणि स्वामींच्या कृपा विषदाने तो योग आला. अशा प्रकारे या वाड्याची जी काही सर्व माहिती आहे, उपलब्ध माहिती घोड्यांनी दिलेल्या छोट्याशा पुस्तिकेत ही सर्व लिहिलेली आहे. आपल्यासमोर सादर करण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. नमस्कार. पुन्हा भेट.